जे वादन चालू आसा ताका दुमाळी म्हणटात. हे अत्यंत सवका तालान सुरू जाता आणि ताजो वेग वाडत वता आणि ज्या नाचपाच्या वेगा पर्यंत पावता की ते थांबता. पूण हांगा ताजी कांय ल्हानशी झलक तुमचे मुखार हे कलाकार दवरतात. रामचंद्राय नमः. अनेन प्रयत्नान देवो भगवान जानकी प्रति श्री रामचंद्र पूर्वेशास्मा कुलदेवताभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विघ्न विनाशन नमो नमाते तुमचे मुखार आयल्यात ते कुड्डमातवे आमच्या लोकनाट्यातले हेच मायमींग. मूळ रूपातले मायमींग कशें आसता हाचें हें एक उदाहरण. कुड्डमातवे
गणपती विद्या दया सागरा अज्ञान कोणी बुद्धिमती आराध्य मोरीश्वरा हे रंबा गणनायका गणमुखा भक्ता बहु तोषवी आणखी काय गजानन महाराज म्हणजे मोरया गजानन महाराज हा पोलचोड गजानन महाराज हा पोलचोडचो हा हो गजानन महाराज की गजानन महाराज गजानन महाराज गजानन महाराज मोरया मोरया काय तुका नाही नाही का मोरया बदली लागत असे मीठ पालवासी धरिता भरपूर कष्ट पालवासी धरिता बहु कष्ट काय खाईल मुखातून सोडी मग शेवटात चालली घ्या मग गोडी पळ 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 तोंडातला मोरया लाल वदनी लागती मिस्टर पल्लवासी धरिता बहु कष्ट काळ खाईल मुखातून सोडी शेवटी तरुणी घ्या मग गोडी असे अरे बाबा या काय वालेला चांड रे अरे हे गजानन महाराज गजानन महाराज ही हो. किती वाजता त्याची हे किती रे हा हे गजानन महाराज असे 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 हे किती आहे हे गजानन महाराज आहेत बारीक असे बाहेर चालला तर किती रे दंत दंत म्हणजे अरे दात. बाबा अरे बाबा मस्त बाजारात चालू आणि मस्त गाडी आपण ठेवूया ही हा थापेल या बाजारात आणि हर दारिके मस्तका मग जोर मारू दंत बाहेर चालला तुझा वडी असा तर मस्त मेडिकल बंबोळीवर या मस्त दंत म्हणजे दात दंत म्हणजे दात हा दंत म्हणजे हो, दात हो. अशी सांग बरं सारखे ते बेटा ते म्हणजे आता गजानन महाराजांची पूजा करायची आहे तुमचा वर्ण कोणता अरे बाबा तुमचा वर्ण कोणता आमगे सदा जेवणा वरण मुगाचे डाळीचे तोरीचे हुड्डाचे सदा वरण झालं चालू वरण चालतात मग भोगली हो आता म्हणजे तुमचा धर्म कोणता हा असे सांगा मला सारखे जातीनं कोण तुम्ही ब्राह्मण आहात की आणखी कोण आहात आता ऐकतो ना कोणते हो हो बरं ऐकून ऐकाय हो आम्ही जातीचे बारामण आम्ही जातीचे बारामण आमचे सोयरे मुसलमान आमचे सोयरे मुसलमान मन संध्या करून दिली मला कांभाची सोयरी कसा केली ऐकलंय मला कांभाची सोयरी कसा केली आम्ही जातीचे बारामण आणि काय म्हणतात हे कोण तुम्ही ब्राह्मण आहात हा हा? मग आता पूर्वी आंघोळ केली पाहिजे हा आरत्या केल्या पाहिजे नैवेद्य दाखवला पाहिजे व किती सांगता पळय आंघोळ केली तुम्ही पाहिजे. पळयात. अरे तू आंघोळ केली पाहिजे म्हणता तू पेपर वाचलं रे पणज्या पाण्याची टंचाई नळ कोरडे पडले आणि पणज्या आईला उद्या सांगा आणि आज आंघोळ केली पाहिजे म्हणता म्हणजे उदका उद्या लावू हा पण आंघोळ केली पाहिजे तुमच्या शास्त्राप्रमाणे तुम्ही आंघोळ केली पाहिजे म्हणतो ना आमच्याकडे एक उपाय असा हा काही मंत्रांनी आमच्याकडे ती विद्या असा हा अशी आंघोळ करपा करा, दाखवून करा. मातशी थंडी पडे आधी सांग आणि मंत्राने उद्या लाव म्हणजे दिले असे मग कडक ते मग जबाबदारी सगळं तुझी हो 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 हा हा. रेश रेश नो बेक महाराज बाबा 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 पहिले हा. तू काय आंघोळ पहिलं झाली. चांगलंय या थंडी कडक्यामध्ये हे उद्या नापा जाईल हे सगळं हमेच कधी पण आता 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 नैवेद्य दाखवायचा नैवेद्य नैवेद्य दाखवायचा का ती पुराण प्राण मी थोडपास किती असं अशी पद्धत असेली हो ते पुराण सांगितलं पाहिजे म्हणजे कीर्तन केलं पाहिजे हा. सगळं आहे म्हणजे पण पहिले तुम्ही ब्राह्मण आहात जातीचे हा. म्हणून ते आम्ही थोडक्यात आहोत पंच प्राण मी सोडची पडता हो. आंघोळ केल्यानंतर पुराण बिकडची पडता हो, हो, हो. मागे नैवेद्य हो, हो. तेच म्हणतो तुझं तू पहिले आंघोळ केली की मागे नैवेद्य म्हणता म्हणजे शास्त्राप्रमाणे करता राहील प्राण सोडता म्हणजे उदा न्हाल्यानंतर
तुकाल वयर गेल जाल्यार म्हाका दिसता उदा नांवांनी प्राण सोड म्हणटा पळय उदा नांवान प्राण सोडले जाल्यार मुक्ती बरें मेळ दिसता म्हाका अशें हांची कितें तरी आसा बरें पुराण सांगता मातशें अरे च्या विचारलो ना हांव मातसो थंय खेडेकर बाबागेर गेल्लो काय तरी इल्ले थोडे अशें भटपण अशें म्हूण गेल्ले पळय न्ही थंय ती पंचांग आनी ती पत्ती पळय भायर आता नैवेद्य काडले दाखवा जास्त वेळ थांबायचं नाही हो नैवेद्य दाखवा नैवेद्य आहे ना नैवेद्य ते काय ना मरे लाडू ठेवला होता की कुठे आहे तो आता तुमच्या मुलाला विचारा हा विचारा विचारा आहे ना बाबा हे काढ ना विचारा हात दाखवायला लावा तो आता तो ना वरती घ्या ती तो हात दाखवायला लावा बाबा तो येईना आणि बाकी तू दोन्ही हात दाखवायला लावा कंटाळा आला बाबा दोन्ही हा बघितला काय रे हा, ते वाटलं. उघड्यात आणला लाडू मरतो हा. तो नैवेद्य देवा लागेल ते दाखवा 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 आरती करा कशा बघितलं रे रे घोटाळी वर देखील घेतला हात म्हणतो हो जय देव पट्ट्यावादी आधी मनवण रक्तात लादी जय देव पट्ट्यात तूनो माई मनवण रक्तात तूनो नाही. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माझ्या कामना पूर्ती जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माझ्या कामना पूर्ती जय देव झालं आता तुमचं काम संपलं जरा चला चला आली आणि हे इतले पळे केलं नाही ते पण न्या न्यानी आता आमगे सगळे झाले हो कारण कोण सारे पणी आयले बरं घेऊन मेळा आमकां ही पुजी बिजी करपाक पूण काही आमगेली दक्षिणा तुम्ही काणकोणच्या बस स्टँडवर उद्या 10 वाजता मला भेटा हेच ते पळयले काणकोण सारे पणजी बाबा दक्षिणा उठता हे घोटाळेत हे घोटाळ निर्माण झालोच ना हे सगळे महाराज गजानन महाराज गजानी महाराज हे घोटाळ निर्माण करीत आसा बरें पूण यादीन तर हो, हो. आमचे येवपाक गरज ना आमचे मंत्री महाशय डेली येता ताचे कडेन धाडून आसूं पावता आमकां हा, हा हा. हय. बरें येता हा भावेचे मोदक अपगणनायक भावेचे मोदक अपगणनायक भावे विनायक पूजा करी भावे विनायक पूजा करी भावेचे मोदक
आपल्या कृपा प्रसादाने स्वर्ग लोकात तसेच देव कार्यात अलौकिक यश मिळून आलेला दशरथ आपल्या चरणी प्रणिपात करीत आहे. राजा, ईश्वर तुला दीर्घायुषी करो. दशरथा, तशी तुझी गुरुवर निष्पिन भक्ती आहे, यात मुळीच शंका नाही. देवगुरु बृहस्पतीने सांगितलेला उपाय कधीच खोटा ठरणार नाही. सांग पाहू, कसला उपाय सांगितलाय तो? विभांड ऋषींचा पुत्र शृंग ऋषी याला आणून पुत्र कामेष्टी यज्ञ करणे हाच तो उपाय. गुरु महाराज, मला पडलेल्या दुष्ट स्वप्न दोषांच्या परिहारासाठी आपल्या आज्ञेनं मी बिळगेला गेलो असता चुकून श्रावणाला बाळ लागून तो मरण पावला आणि त्याची ती निधन वार्ता ऐकून त्याच्या वृद्ध मात्या पित्यांनी दिलेला शाप म्हणजे त्या दोन्ही गोष्टींमुळे मला खात्रीनं पुत्रमुख पाहायला मिळेल अशी दृढ आशा मला वनातल्या शापदाशिवाय व आपल्या पित्याशिवाय मनुष्य किंवा जग आहे याची त्याला मुळीच जाणीव नाही. अशा त्या ऋषीपुत्राला तपश्चर्येपासून धरून इथं आणणं म्हणजे फार कठीण आहे. आणि या कामासाठी कोणाची योजना करणार हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. गुरु महाराज, हा प्रश्न अगोदरच सुटलेला आहे. या कामासाठी देवेंद्रानं अप्सरांना पाठवता असं ठरवलं आहे आणि ताबडतोब त्यांना आज्ञा सुद्धा केली. पण अजूनही का बरे आला नाहीत त्या? त्या पहा, त्या आल्या. आपल्या आगमनानं या अयोध्येला व तिच्या अधिपतीला आपण पवित्र केलं.
तुमच्या दर्शनानं पावन झालेला दशरथ आपल्याला वंदन करतो आहे. हे शृंगऋषी, अयोध्यापती राजा दशरथानं पुत्रेच्छा धरून पुत्र कामेष्टी करण्याकरता आपल्याला या ठिकाणी आणलं आहे. शिवाय याच वेळी त्यांची पाल्व कन्या आपल्याला अर्पण करण्याचा त्यांचा मानस आहे. तिचा स्वीकार आपण केलाच पाहिजे. तसेच या दासावर कृपादृष्टी करून कामेष्टी यज्ञ नारायणाला प्रसन्न करावा अशी माझी विज्ञापना आहे. बाकीचा राक्षस गेला कुठं? मला वाटतं ते राजीदादा इकडे गेले असतील. बरोबर. काय करायचे ते आम्हाला? या ठिकाणी पुष्कळ ब्राह्मण येतील, त्याचे थोडे फस्त करूया.
चालला. होमाचं सामान पळून नेलं. आमचं कर्तव्य कर्म अग्नीची उपासना, पण त्या दुष्ट राक्षसाच्या पायी आम्हाला दुर्लभ व्हावी ना. येथली नारायणा, तुला सुद्धा आमची दया येत नाही ना. जीव अगदी मेटा फुटलेला आला. दिनांत नाथ ही प्रितावली आजपर्यंत तुझ्या नावाच्या माग कित्येक ऋषी मुनीने लावली, आणि तू तर हो, पण देवाला तरी दोष का म्हणून द्यावा. माझ्या अंगात असलेल्या तपास सामर्थ्याचा जर मी उपयोग केला असता तर त्यात यश हे त्या दयाघराचं कर्तव्य ठरलं असतं. आपलं कर्तव्य जर चुकलं तर देवाला दैवाला दोष येत प्रश्नात काय अर्थ आहे. आजपर्यंत कित्येक खेपा एखादा यज्ञ करावा या हेतून मी तयारी केली, पण एक तरी यज्ञ तडीसावा होता. दरबार समिधा आणायला शिष्य पाठवले तर आश्रमात परत येणं कठीण, कारण दुष्ट ते राक्षस कधी कुणाला उचलून येतील याचा नियम नाही. यदा कदाचित आले, इतर तयारी झाली तर यज्ञ मंडपात येऊन नसत्या कुचेष्टा करतील. हा जो किळसवाणा प्रकार ज्या अधमाने केला त्याची आठवण झाल्याबरोबर अंगावर रोमांच उठतात. काय करू रे. ब्रह्मास्त्राचं अभिमंत्रण करून या दुष्ट राक्षसाचा नाश करावा म्हटलं तर क्षात्र धर्म सोडून ब्राह्मण धर्माचा मी स्वीकार केला आणि अहिंसा परमो धर्म हा या तत्वाचं आचरण केलं. त्याला काट द्यावं लागतो. हो, आता असंच करावं. अयोध्येत प्रत्यक्ष महाविष्णूने रामचंद्र अवतार धारण केलाय. त्या ठिकाणी जाऊन राजा दशरथाकडे राम आणि लक्ष्मण यांना देण्याविषयी याचना करावी. त्याला मखरक्षणाला आणावे आणि त्यांच्या हस्ते या राक्षसाचा पुरा निपात करावा. मायावी निशाचरण थांबा. आता मात्र तुमच्या मृत्यूची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. या विश्वामित्राची चेष्टा, पण माझ्या अंगात असलेल्या तपस्सामर्थ्याची तुम्हाला काय कल्पना. मनुष्य रूपानं अवतार घेतला असल्यामुळे त्याला निमित्त मात्र गुरु हा पाहिजेत. तेव्हा मी अस्त्रविद्या शिकून त्यांच्या हस्ते तुमचा पुरा निपात करेन, तरच नावाचा विश्वामित्र. सूर्य नारायणा, तुझ्या या कुळाचा उद्धार झाला. पूर्वी मी कोणत्या पुण्याचे पर्वत आचरलो होतो आणि त्या योगायोगानं प्रत्यक्ष चंद्राप्रमाणे पुत्रमुखापणा पाहिला. खरोखरच या चिमण्या बालवीरांचे कौतुक पाहून किती आनंद होत आहे. राज्य वैभव यांच्यापेक्षा हेच सुख जास्त. त्यांच्याकडे नुसती टक लावून बघत बसावं असं वाटतं. यावा महाने बसा. हा दशरथ आपल्याला नमस्कार करतात. राजा दशरथा, दीर्घायुष्य, ईश्वरी कृपेनं प्राप्त झालेलं ऐश्वर अखंड राह. तुझ्या पराक्रमाचा डंका अखंड वाजत राहू दे. रिद्धी सिद्धी तुझ्या घरी सदैव वास करो असा मी तुला आशीर्वाद देतो. गुरु महाराज, आपल्या आगमनानं मी विशेष धन्यता मानतो. आपल्यासारख्या महात्म्यांचे दर्शन म्हणजे अलग लाभत. तेव्हा या शुभ प्रसंगी या दासाकडून आपली काहीतरी किंचित सेवा घडावी असा माझा हेतू आहे. जी इच्छा असेल ती या सेवकाला आज्ञा करावी. राजा दशरथा, तसं मला वचन दे. मुनिवर्या, वचनच पाहिजे तर हे घ्या. बोलेला शब्द कधीच माघार घेणार ना. राजा, मी तुझ्याकडे संपत्ती धन काही एक मागत नाही, पण एकाच गोष्टीनं मी फार त्रासलो आहे रे. एखादा यज्ञ करावा या हेतून मी तयारी करतो, पण एकही यज्ञ तडी साथ नाही. कारण मारीच आणि सुभाव हे महाबलाढ्य राक्षस आणि त्यांचे अनुयायी अकस्मात येतात, यज्ञ मंडपात भलत्या कुचेष्टा करतात, उपकरणं फोडून टाकतात, हाडका वगैरे अमंगार पदार्थ जाऊन टाकतात. इतकंच नव्हे तर माझ्या कित्येक प्रिय शिष्याला सुद्धा ते राक्षसाचा पिळून टाकतात रे. म्हणूनच यज्ञ रक्षणासाठी मला तुझे प्रिय पुत्र राम लक्ष्मण पाहिजे आहे. महामने, काय काय मागितलं तुम्ही हे? यज्ञ रक्षणाला या लहान मुलांचा काय उपयोग? 15 संपून नुकतंच सोडावं लागलं आहे माझ्या बाळाला. पाहिजे तर सगळं सैन्य घेऊन मी स्वतः येऊन त्या अधमाधम राक्षसांचा समूह नाश करून टाकतो.
मग तर झालं ना. राजा, तू बोलतोस काय आणि करतोस काय याची तुला जाणीव आहे का? जाणीव आहे, पण काय सांगू, आपले शब्द राम लक्ष्मण ते एवढे ऐकल्यावर एखादा पर्वत कोसळून मस्तकावर पडावा व त्याच्या तेंदा मेंदावा किंवा आकाशातून वीज कोसळून काढ काढ असा आवाज होऊन कांठाळ्या बसाव्या, त्याचप्रमाणे झालं. बस, पुरे कर. आपण होऊन काही एक न मागता काहीतरी मागा असं सांगून ते पूर्ण करण्याचं वचन देऊन राजा तू आता शब्द माग घेतोस. हा रवी कुळाला एक काळ्या कुठं डाग लावलाय तू. अरे तुझ्या कुळात हरिश्चंद्र, शिवी इत्यादी राजे होऊन गेले. हरिश्चंद्रानं लटक्या स्वप्नात मलाच राजदान दिलं. झोपेतल्या वचनाला सुद्धा तो जागला. शिवी राजानं स्वतःचा मांस कपोत पक्षाला दिलं. रुक्मांगेदानं दिलेल्या वचनासाठी मोहिनीच्या सांगण्यावरून एकुलत्या एक प्रिय पुत्राचा शिरच्छेद केला. अरे दशरथा, तू त्याचाच वंशज ना. वारे कुलदीपक, रामाविषयी काका टाकून रामाचा पिता म्हणून घेणारा राजा. अरे राम कोण आहे हे आधी गुरु वसिष्ठाकडून समजावून घे. रामा, लक्ष्मणा, तुमचं कल्याण असो. दशरथा, हा मी चाललो आपल्या आश्रमाला. विश्वामित्रासारखे थोर तपस्वी बिनभूक परत गेले तर काय काय कल्पना ओढवेल याची कल्पना आहे तुला? आधी त्यांचे पाय धर आणि क्षमा माग पाहू. या अन्य दासाला क्षमा करा. दशरथा, निमूटपणानं रामचंद्राला आणि लक्ष्मणाला त्यांच्या स्वाधीन कर. भरत व शत्रुघ्न तुझ्या जवळ असतीलच. मोठ्या नवसाईनं झालेल्या पुत्रांना दूर करताना तुला त्रास होणे साहजिकच आहे. पण या झालेल्या पुत्राच्या प्राप्तीनं एक गूढ विचार व एक महत्कार व्हायचा आहे. महाराज, आपलं म्हणणं मला पटलं, पण माया मोहानं गुरफटल्यानं विस्मरण झालं. मुनिवर्या, माझे हे पुत्र मी आपल्या स्वाधीन करतो. त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवून सांभाळ. गुरु महाराज, आम्हाला जरी ख्या सहज किंचित धनुर्विद्या अवगत असली तरी ती गुरुपदेशातून व्यर्थ असते. म्हणून आम्हाला तुमचा उपदेश पाहिजे. रामचंद्रा, उपनयन संस्कार झाला व पित्याकडून आज्ञा मिळाली म्हणजे धनुर्विद्येला उपदेशाची गरज भासत नाही. पण सर्व विद्या अवगत असल्या तरी ती आत्मविद्येशिवाय त्यांना पूर्णता नाही आणि ती विद्या मला पाहिजे आहे. गुरु महाराज, आपण आमचे कुलगुरू आहात. आपला वरद हस्त आमच्या मस्तकावर ठेवा. रामचंद्रा, तुझा हेतू मला समजला. मी माझा हस्त तुझ्या मस्तकावर ठेवून तुम्हाला आशीर्वाद देतो म्हणजे आत्मनाप्त विचार तुम्हाला प्राप्त होईल. पुष्कळ दिवसांनी आपल्याला नरमांस न मिळाल्यामुळे त्याची फार आठवण झाली आहे. मघापासून मनुष्याचा वास येतो आहे पण दृष्टीस कसा काय पडत नाही. काय करू सखे कुठे आहे सांभाळ. फार दिवसांनी मिळालेली शिकार हातची निसटून जाईल. हे शिकार पळून जाणार नव्हे, पळवून लावणार आहे.
बोलतेस काय? तू याला धरून खाणी, याला धरून खा. या राक्षसीला मारून तुम्ही प्राणी मात्र अनंत उपकार केले. तुमच्या कोणत्या शब्दात तुमच्यावर हात टाकायला आम्हाला लाभ दाखवा तुमचा पराक्रम.
राक्षसाला मारून तू आम्हाला अनंत उपकार केले. चला माझ्या आमंत्रणाचा स्वीकार करून आपण इथं आलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभार आहे. आता या शिवच्या मला जो कोणी गुण ठरवेल त्याला माझ्या कन्येनं वरावं असा मी पण ठरविला आहे. तेव्हा हे अवजड धनुष्य उचलून पण सिद्ध करण्यात जो कोणी समर्थ असेल त्याला उठून पण जिंकावं. यावर महाराज एकंदरीत सर्व राजांना आमंत्रण धाडून मलाच तेवढं आमंत्रण न धाडण्याचं कारण नारदाकडून केव्हा समजलं होतं. परंतु कालपर्यंत तुझ्या आमंत्रणाची वाट पाहिली आणि माझ्या वाचून हा पण जिंकण्यास कुणीच समर्थ नाही म्हणूनच मी इकडं आलो. नाहीतर या ठिकाणी पाय देण्याची सुद्धा इच्छा नव्हती. सर्व प्रमुख राजे हो, कुणाची उठण्याची इच्छा असेल तर लवकर उठून चापाला गुण चढवा. कुणीच का उठत नाही. आता मीच पण सिद्धीस नेतो पहा. राजा पाहिलाच माझा पराक्रम. अरे ज्यानं 33 कोटी देवांना बंदिवान केलं, नवग्रहांच्या पायऱ्या बनवल्या, कैलासासारखा प्रचंड पर्वत उचलला, तेव्हा हे धनुष्य उचलणं म्हणजे हत्तीनं भला मोठा वृक्ष उचलावा त्या प्रमाणात आहे.
कार्यात हा भलताच राजे हो कृपा करून हे धनुष्य यांना वाचवावं, अशी माझी हात जोडून कोणीतरी धनुष्य निदान माझ्यासाठी तरी एवढी दया करा. माझे कुणालाच नाही ना करुणा आहे. प्राण वाचवा न पेक्षा पण राजे हो म्हणजे सांगतो माझ्या अंगात इतका समर्थ असताना मला हे बोलणं मुळीच होणार नाही. कोणीतरी धनुष्य म्हणजे आपल्या कृपेनं क्षणात पण सिद्ध करून दाखवतो. काय लक्ष्मणा, रावणाचा गर्व अजून कमी झालेला ना. राजे हो कोणीतरी धनुष्य राजे हो कोणीतरी धनुष्य उचला आणि माझे प्राण वाचवा. रावणाचे प्राण जाऊ लागले. राजा जनकही निराश झालाय. उठ, ही संधी योग्य आहे. राजे हो आपल्या आज्ञेप्रमाणे आज आम्ही चाललो. राजे हो विजयी कोणीतरी तुला माझा प्रणाम असो. प्राण देवतानो, आपल्या सर्वांना वंदन करून हे धनुष्य उचलतो. असं काय रावण महाराज कोण जिंकायची इच्छा करून झाली का? प्राण वाचवा राजे. पाहून घेईन याचा सूड उगवीन तरच नावाचा रावण. कैवारा हो तप करी सिंधू तीरतटी असोरा फनजा
तुझा हेतू कसा पाहू. आता जग फटून घ्या. अशा वेळी देव आणि दैत्य हेच वेळ नातू. देवानी अमृतपान करावं व दैत्यानी सुरापान करावं या संबंधी तंटा तो तो मिटवावा. ते सोडून देवाचं कल्याण व्हावं व दैत्याचं हरण करावं अशा हेतून सिंधू तीरावर जाऊन तपश्चर्याला बसला आहे. तर या ढाळ्या भाव्या तुझा तेज म्हणते भेद हा आहे की तुझा नातू आपल्या बाहुबलानं हरण करणार आहे. तर हरण केले. हे घेऊन समुद्रात जाऊन काळ्या नदीत शंका तपून राहतो. तो काळ्या विष्णू काय करणार आहे हेच मला पाहायचं आहे. हे ते हरिरे जलात निघतो करावया त्या कृती ऐसा प्रीती शंखा श्रमणे तयावरी मला शंखी असे रित्तमी.
जुटेव 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 ए जुटेव 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 ए जुटेव अरे अरे मांजर नाहीस मांजर नाहीस तो का कुत्रा पण नाहीस कुत्रा पण नाहीस वाघ पण नाहीस तो नाही वाघ पण नाहीस अरे 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 किती आगा काटा किती अहो केन्ना फुटलो आता ना तो कोण आहेस तू नाव काय तुझं माझं नाव हो मागे नाव किती हवंय ते कोण आहेस तू माझ्या सभेत येऊन गोंधळ घालणारा तू कोण आहेस ही सभा तुझी हो ही सभा माझी आहे हो माझी सभा आहे ही. ही सभा माझ्या नाही माझी आहे ती मग तू कोणाला तू कोणाला माझा आहे माझा आणखी सांग माझा आहे कोणा गेलो ही सभा माझी आहे तू कोणाला कोणा बाई ही सभा माझी आहे आणि तुझी हो हो तू जागे उभ्या तुझी झाले रे बोला पुंडली कवर रे काय आवाज आला ना आवाज झाला की झाला हो पळय दुकानसारखा सांगू हो मग पळय ए पुंडली कवरगाव हर विठ्ठल वगरा 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 आवाज नाही आवाज नाही कान फुटलं कोण आहेस तू नाव काय तुझं पण माझी नाव हो माझी नाव हो हा बहिणी चालू दे आता हो कशी म्हणतो का मामा हा मामा हा तो मामा हा ए माता मामा लागूया मामा पण नाहीस तू नाही नाही भावाचा नाव भावाला हो कशी म्हणता दादा हा तो दादा हा ए माता दादा लागूया नाही दादा पण नाहीस नाही याला मारतोस त्याला मारतोस याला मारतोस हा ह्याने काय केलं तुझं कोणी ह्याने काय केलं याने हो ह्याने हो खिडकीत केलं दाखव माझं. हो ऐका हा हे विश्वामित्र सभे आला